सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज रायगड जिल्ह्यामधील नेरळच्या हद्दीमधील जे पोलीस स्टेशन आहे, नेरळ पोलीस स्टेशन, या नेरळ पोलीस स्टेशन मध्ये काही मागील महिन्यापूर्वी 354 सारखा गंभीर गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचे मित्र आदित्य कदम यांनी आरटीआय टाकून त्याच्यामध्ये घडलेला जो प्रकार आहे तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये त्या निदर्शनामध्ये त्या आरटीआय मधनं संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये तो विशिष्ट समाजाचा जो माणूस आहे त्यांनी आरवाची भाषेमध्ये जातीवाद या ठिकाणी केलेला आहे, ते नमूद आलेलं आहे। आणि हे आम्ही बोलत नाही, हे पोलीस स्टेशनचे, नेरळ पोलीस स्टेशनचे पीआय साहेबांचा पेपर बोलतोय। हा कोणता आमचा वैयक्तिक पेपर नाही ना, काही नाही। हे सगळे पुरावे असून सुद्धा जर पोलीस निरीक्षक घेतले, जर बोलत असेल डीवायएसपीचा आदेश घ्या, डीवायएसपी कडे ही सर्व टीम जाऊन आली, डीवायएसपीने पण त्यामध्ये टाळाटाळ केली। आणि आता त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो गुन्हा दाखल होत नाही। पीआय उडवडीची उत्तर देतोय। पीआयच्या वर कोणाचा दबाव आहे, कोणाचा आशीर्वाद आहे, त्यांनी तो स्पष्ट करावा का जाधव साहेब माझ्याकडनं हा असा दबाव आहे, मी गुन्हा दाखल करू शकत नाही, ते स्पष्ट करत नाही। त्या खोलीमध्ये तिथे बंद लपलेले आहेत, त्यांना आज हिंमत होत नाही का इथे येण्याची। म्हणून आम्ही या नेरळच्या ठाणे अंमलदारच्या कक्षामध्ये बसलेला आहोत। जोपर्यंत अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। हा आमचा इथना धरणे आंदोलनाचा इशारा आणि धरणे आंदोलन इथे चालू झालेला आहे आणि ते बेमुदत असेल। जोपर्यंत अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुठलेच गुन्हे या ठिकाणी दाखल होणार नाही। हा या ठिकाणी आम्ही इशारा या ठिकाणी देत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे।